माणसाला पेशन्स सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे बरोबर बोलला. कोणत्या गोष्टी सायलेंट राहणं आणि कोणत्या गोष्टी आक्रमक होणं हे कळायला पाहिजे. सो गाईज, आता आपण रत्नागिरी स्टेशनला पोचलेलो आहोत. रात्रभर काय फोनला चार्जिंग नव्हती, त्यामुळे जास्त काही शूट नाही केलं. आणि आता रत्नागिरी स्टेशनला पोचलो आहोत. आता स्टेशनपासून बाहेर जाणार आणि तिथून मग बघू रिक्षा किंवा कोणती गाडी वगैरे भेटली तर आपण तिथे लांजात जाणार आहोत. आणि लांजातून मग डायरेक्ट आपण घरी जाणार आहोत. सो मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, हा रत्नागिरी स्टेशनच्या बाहेरचा सगळा परिसर आहे. आता इथून आम्ही निघणार आहोत. मंडळी, या नाश्ता करायला. खूप दिवसांनी म्हणजे गावी आल्यावर आपला हा नाश्ता असतोच. म्हणजे आपण गावी आला काय बोलतो, न्याहारी. तर ती न्याहारी आपण आता करतोय. तुम्हाला दाखवलं काय काय न्याहारीला. सो गाईज, चला मी आता पटापट न्याहारी करतो, नाश्ता करतो आणि नंतर आपण भेटूया. पुढे आपण कुठे जाणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो. सो चला, बाय. पण थोडं थोडं खाय. शुभ सकाळ मित्रांनो, मी विक्रांत जाधव तुमचं खूप खूप स्वागत करतो आहे आपल्या MV विक्रांत या यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आता मित्रांनो वाजले 9:30. आम्ही निघालो आहे, एक काम आहे. हां, तुम्ही काय बोलत होतो मित्रांनो, एक काम आहे. त्या कामाच्या निमित्ताने आम्ही इथे आलो होतो आणि आता चाललो आहे तिथेच. तर मित्रांनो, इथे चालत असताना आहे ना, इथे एक धरण लागलं. हे धरण तुम्ही बघू शकता, सुंदर असं धरण आहे इथे. लाईट नाही, लाईट बंद केली. आणि मंडळी, आमचं तिथे काम होतं. तिथे आम्ही आलो होतो आणि बघा, ही पूर्ण भाज्यांची मळी आहेत. भाज्या लावलेल्या तिथे सगळ्या प्रकारच्या. सो गाईज, आता आम्ही इथे आलो आहोत जिथे आमचं काम होतं ना, तिकडे आता आम्ही आलो. तिकडनं मग आता बघू कधी काम होतं आहे. काम झालं की इकडनं डायरेक्ट आम्ही निघणार आहोत. बघू आता, अजून आमची गाडी यायची. ती गाडी आली की आम्ही येणार. म्हणजे 4 व्हीलर आहे. हां, तर ती येते अर्ध्या वाटेत. ते काहीतरी थोडा टायरचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे थांबली आहे. ती आली की आम्ही डायरेक्ट निघणार आहोत. सो गाईज, आता आम्ही इथे पोचलो आहोत आणि आता आम्ही जे काही सामान घेतलं होतं ते इथेच आम्ही ठेवणार आहोत. आणि हा आजूबाजूचा परिसर बघा मित्रांनो, ही आमची गाडी आहे. इथे पार्किंग केली.
तर मंडळी ती गाडी आमची आम्ही इथे आलो होतो, ते कामाला झालेलं आहे आणि आता आम्ही परत निघतोय जायला. आता प्रेमामध्ये प्रेम हे कशावरती होतं, आपल्यावरती काही न बघता होतं ना. त्या व्यक्तीने एक आपल्यासोबत राहण्यासाठी तुमचा पैसा तुमचा जॉब बघून करावं की तुमची माणुसकी तुमच्यातलं एक आत्मविश्वास ते बघून करावं. मी तुम्हाला काय सांगितलं, प्रेमाचे प्रकार आहेत. मग ते त्यांनी लाईफ टाइम डेव्हलप करायचं की तेवढ्यापुरतं डेव्हलप करायचं. तुमचं 7 वर्ष प्रेम आहे एखाद्या व्यक्तीवरती, तर ती व्यक्ती तुमच्या सोबत तुमच्या जॉब सोडून तुम्हाला सोडून जाऊ शकते का? जॉबमुळं नाही, जॉबमुळे कशी सोडून जाईल. जर त्या पोरीच्या मनापासून प्रेम असेल तर ती बोलली पाहिजे तू फक्त मला 2 टायमाचं. नाही, ती काही बोललीच नाही पाहिजे, माझंच काय म्हणणं आहे. नाही, जर तिची काही अपेक्षा असेल ना तर ती बोलली पाहिजे की मला फक्त 2 टायमाचं जेवण आणि अंगावरती कपडे, ह्याच्या व्यतिरिक्त मला काही मला काय म्हणायचं, ती जर त्या मुलाला ऍक्सेप्ट करते, सगळ्या गोष्टी तिच्या तिला मान्य आहेत ना, तर तिने एवढंच म्हणायचं की तू काही कर, मला काही देणं घेणं नाही, फक्त तू जे काय आपलं चाललंय ते व्यवस्थित चाललं पाहिजे. आता समजा एखाद्या व्यक्तीला जॉब नाही, आज नाही तर उद्या त्याला जॉब भेटू शकतो. भेटणार समजा तिने लग्न केलं तर उद्या चांगले दिवस पण येऊ शकतात की नाही? येऊ शकतात. मग तिने आतापासून जर समजा सोडलं तर त्या मुलाची काय चुकी आहे? 7 वर्षात त्याला काय अनुभवलंस तू? मुलाची काहीच चुकी नाही, म्हणजे याचा अर्थ तिने पैशाला महत्व दिलं. हा, मग तेच आहे ना. आज जर तुला पैसा कामाला नाही म्हणून सोडून गेली तर उद्या समजा चुकून जॉब चालली काय सांगू शकत नाही. बरोबर. उद्या समजा लग्न झाल्यावर पण तू तसं केलं मग फायदा काय तुझं लग्न करून? अरे विकी, आपल्या इथे ती काकाची बायको, हो माहिती आहे. काय म्हणून आली त्याच्याकडे? तो ना जॉबला ना त्याच्याकडे काय ना, तो कसा काहीच नाही ते, तरी ती आली. ती पण कशी पण असेल, तो माझ्यापेक्षा पण लहान आहे. हो मग तेच आहे ना. माझ्यापेक्षा पण लहान आहे तो. तुम्ही जो म्हणताय ना, तू लक ट्रॅक्टर आहे. आता आमच्या वाड्यात एक मुलगा आहे, हे जे पाण्याचे जार असतात ना, पाण्याचे जार टाकतो त्या कंपनीत कामाला लहानच्याला, पण त्याच्याकडे असं त्याचं लक ट्रॅक्टर आहे की एखाद्या मुलीशी बोलला ना की ते त्याला पटणारच. म्हणजे ते त्याच्याकडे काय नेमकं गणित आहे त्याला लकच म्हणा आता, बरोबर ना? हा, समजा सोडून गेली, उद्या समजा तिने चांगला जॉब आला, नवरा केला, पण तो उद्या समजा बाहेर त्याची काय लफडे असतील, लग्नानंतर बाहेर समजा तिची लफडे असतील, मग तेव्हा तिला ते दिवस आठवतील की जो माझा पहिला होता तो माझ्यावर प्रेम करत होता, मनापासून प्रेम करत होता, पण मी त्याला सोडलं का जॉब नाही म्हणून. मग नंतर तिच्या आयुष्यात पैसा असेल पण तिच्या आयुष्यात प्रेम नसलं. हो, कसं आहे माहितीये, आपण जे केलंय ना तेच आपण थोड्या दिवसांनी बघणार आहे. हा, मग ते मी काय म्हणतो, आता तर समजा दोघांना जॉब आहे, उद्या त्या पोरीचा जॉब सुटला तर त्या पोराने सोडून द्यायचं का तिला? नाही ना, तरी तो प्रेम करता घरच राहणार ना. मग हे पोरींना का ना समजा. नाही, झालं फॅक्टर झालेला काय माहिती आताचा, की मुलाने कमवायचं आणि मुलीने घरी सगळं घर सांभाळायचं. हा फॅक्टर आई वडिलांनी पहिल्यांदा डोक्यात, माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे तर तिला मुंबईवाला नवरा पाहिजे, त्याची स्वतःची रूम पाहिजे, त्याचा चांगला जॉब पाहिजे, आणि गावाला शेती पण हवी, पण ती शेती करायची नाही. शेती हवी. ह्या मात्र गावात शेण काढायला असलं तरी चालते, त्या गुरु राखणार असेल तरी चालते, पण मुंबई मात्र मुंबईचा पाहिजे, त्यांना गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. आता माझं लग्न झालं ना तर मी पण जॉबला नव्हतो, मी पण असंच प्रायव्हेट कुठेतरी काम करायचं, पण त्या व्यक्तीला माझ्यावरती भरोसा होता म्हणून ते माझ्याशी लग्न झाल्यानंतर मला एका ठिकाणी कॉलेजमध्ये जॉब लागला. तर जॉब लागलो, हळूहळू तिला मी दागिने बनवले, हळूहळू मी परमनंट झालो. आता हळू बाईक घेतली, कार घेतली, देवाच्या कृपेने सर्व पोरगी झाली व्यवस्थित, सर्व करता व्यवस्थित. माणसाला पेशन्स सगळ्यात इम्पॉर्टंट, पेशन्स पाहिजे. कोणत्या गोष्टी सायलेंट राहणं आणि कोणत्या गोष्टी आक्रमक होणं हे कळायला पाहिजे. आता हल्ली ते कोण कळत नाही, सगळे प्रत्येक जण घाईवर आलेला असतो. सो गाईज, आता आपण एस टीने जाणार आहोत आणि खूप वर्षांनी मी एस टीमध्ये बसलो आहे, खूप म्हणजे खूप वर्षांनी. आता एस टीने आपला पुढचा प्रवास आहे तो डायरेक्ट आहे रत्नागिरी स्टेशनला. आता आपण आपली काहीतरी 5:45 का 6:30ची गाडी आहे.
सो फायनली गाईज आता आम्ही एस टीतून उतरून आता रत्नागिरी स्टेशनकडे जात आहोत आणि अजून